नमस्कार. श्री शिवाजी रायगड मंडळातर्फे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंगजी बलकवडे यांच्या षष्टब्दपूर्ती निमित्त आयोजित आपली संस्कृती आपला इतिहास या व्याख्यानमालेत मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. आपल्या या व्याख्यानमालेचे आजचे पुष्प गुंफणार आहेत इतिहास अभ्यासक गुरुप्रसाद दत्तात्रय कानेटकर. गुरुप्रसाद कानेटकर हे संगणक शास्त्रातील पदवीधर आहेत आणि त्याच क्षेत्रामध्ये ते नोकरी करत आहेत. मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये मोडी लिपी, ब्राह्मी लिपी आणि फारसी भाषेचेही प्रशिक्षण घेतलेले आहे आणि गेली काही वर्ष मराठ्यांच्या इतिहासाच्या अभ्यासासाठी ते इतिहास मंडळाशी संबंधित आहेत. त्यांनी अनेक नियतकालिकांमध्ये ऐतिहासिक व्यक्ती आणि त्यांची चरित्रे याविषयी लेखन केलेले आहे. त्याचप्रमाणे शहाजहान बादशहाच्या शासन काळातील निवडक कागदपत्रे, औरंगजेब बादशहाच्या शासन काळातील निवडक कागदपत्रे, दक्षिणच्या सल्तनतीतील सनदा आणि फरमाने अशा विषयांवर साधन ग्रंथ प्रसिद्ध करण्याचा त्यांचा मानस आहे आणि ते काम सध्या सुरू आहे. श्रीमंत माधवराव पेशवे यांचे चरित्र हा त्यांचा ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे आणि आजच्या त्यांच्या व्याख्यानाचा विषय देखील श्रीमंत माधवराव पेशवे यांचं चरित्र हा आहे. माधवराव पेशवे यांनी कोणत्या परिस्थितीत कार्यभार स्वीकारला आणि सर्व संकटांना तोंड देऊन मराठ्यांची पानिपतच्या रणांगणावर गेलेली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. निजामाचा पूर्ण बिमोड केला. हैदर सारख्या शत्रूला दहशत बसवली. इंग्रजांच्या हिंदुस्थानातील राज्य विस्ताराचा वेग कमी केला. शाह आलम बादशहाला दिल्लीच्या तख्तावर मराठ्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा बसवले. अशा श्रीमंत माधवराव पेशव्यांच्या चरित्रातील अनेक घटनांच्या विषयी अभ्यासपूर्ण विवेचन करणार आहेत इतिहास अभ्यासक गुरुप्रसाद कानेटकर. मी त्यांचे श्री शिवाजी रायगड मंडळातर्फे स्वागत करतो आणि त्यांना धन्यवादही देतो आणि त्यांनी आजच्या व्याख्यानमालेचे हे पुष्प गुंफावे अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार, मी गुरुप्रसाद कानेटकर, ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री पांडुरंगजी बलकवडे यांच्या षष्टाब्दी पूर्ती निमित्त जी व्याख्यानमाला रायगड यांच्या षष्टाब्दी पूर्ती निमित्त जी व्याख्यानमाला श्री शिवाजी रायगड समितीने आयोजित केलेली आहे त्याच्यामधलं जे पुढचं पुष्प आहे त्या विषयाबद्दल बोलण्यासाठी आज मला इथं आमंत्रित केलेलं आहे. आज ज्या विषयावरती मी बोलणार आहे त्या विषयाचं नाव आहे श्रीमंत थोरले माधवराव पेशवे. मराठ्यांच्या इतिहासामध्ये जी माणसं अजरामर होऊन गेली, ज्यांच्या कर्तृत्वाने मराठ्यांचा सगळा इतिहास ओळखला गेला, अशी जी माणसं आहेत, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती ताराराणी साहेब असतील, किंवा त्याच्यानंतर बोलायचं झालं तर भटांच्या कुटुंबातले म्हणजे भट पेशव्यांच्या घराण्यातले बाळाजी विश्वनाथांपासून ते बाळाजी विश्वनाथ, त्यांचे चिरंजीव थोरले बाजीराव, थोरल्या बाजीरावांचे चिरंजीव बाळाजी बाजीराव म्हणजे नानासाहेब, आणि त्यांचे हे चिरंजीव म्हणजे थोरले माधवराव पेशवा. आता थोरले माधवराव पेशव्यांबद्दल बोलायचं असेल तर आधी आपल्याला त्याची थोडीशी पार्श्वभूमी पाहायला पाहिजे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 14 जानेवारी 1761 मराठे आणि अब्दाली यांच्यामध्ये पानिपतचं तिसरं युद्ध झालं आणि या युद्धामध्ये त्या दिवशी जे काही घडलं, जो काही घटनाक्रम घडला, त्याच्यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला आणि या पराभवामध्ये मराठ्यांचे खूप मोठे मोठे सरदार कामी आले, धारातीर्थी पडले, बलिदान दिलं त्यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी. आणि सगळ्यात त्याच्यापेक्षाही महत्वाची गोष्ट, त्या युद्धाचे सेनापती, प्रत्यक्ष सेनापती म्हणजे विश्वासराव भाऊ. विश्वासराव भाऊ हे बाजीरावांचे जे बंधू होते, चिमाजी अप्पा यांचे ते चिरंजीव, मोठे सेनापती होते, मराठ्यांचे पेशव्यांचे दिवाण होते. ते या लढाईचे युद्धाचे नेतृत्व करत होते आणि ते याच रणांगणावरती धारातीर्थी पडले. त्याचबरोबर नानासाहेबांचे थोरले चिरंजीव म्हणजे थोरल्या माधवरावांचे मोठे भाऊ श्रीमंत विश्वासराव हेही त्या युद्धामध्ये कामी आले, तेही धारातीर्थी पडले. आता
पराभव झाला. 1,00,000भर माणसं, जवळजवळ एक अख्खी पिढी त्याच्यामध्ये संपुष्टात आल्यासारखी झाली आणि तो प्रचंड मोठा एक आघात सर्व लोकांच्या मनावरती बसलेला होता. आणि या परिस्थितीमध्ये नानासाहेब पेशवा जे होते, या नानासाहेब पेशव्यांची अशी मानसिक अवस्था झाली की आपला थोरला मुलगा या युद्धामध्ये गेला, त्याच्यानंतर आपला अत्यंत प्रिय असा भाऊ या युद्धामध्ये गेला. एक प्रसंग असा आहे, त्या संदर्भातला एक कागदामध्ये उल्लेख असा येतो की भाऊशिवाय राज्य नको. म्हणजे सदाशिवराव भाऊंशिवाय नानासाहेब पेशवे असं म्हणतात की मला राज्यकारभारात सुद्धा काही आता फार रस नाही, आता सदाशिवराव भाऊ नाहीत तर. आणि दुसरी अडचण अशी होती नानासाहेबांच्या बाबतीमधली की आपल्या वडिलांनी हे राज्य मोठं करायला शाहू महाराजांना मदत केली, आपल्या आजोबांनी केली, वडिलांनी केली, आपण आहोत. या सगळ्यामध्ये इतकं जे मोठं फोफावलेलं आपलं सगळं मराठ्यांचं राज्य आहे, ज्याचे आपण प्रधान आहोत, पेशवा आहोत, हे राज्य अस्ताला जाण्याला जर का आपण कारणीभूत ठरलो तर तो मोठा अडचणीचा प्रसंग होईल. कारण संस्कृतमध्ये एक वचन आहे, ते असं आहे की न भीतो मरणादस्मी केवलम दूषितो यशः. म्हणजे कर्तृत्ववान माणसाला सगळ्यात जर का मोठं भय कशाचं असेल तर ते त्याच्या बदनामीचं भय त्याला असतं. त्याच्यापेक्षा वेगळं काही त्याला भय नसतं. कर्तृत्ववान माणसाला, पराक्रमी माणसाला मृत्यूचं भय कधीच नसतं, कारण ते त्यांना माहितच असतं की समजा उद्या रणांगणात गेलो आणि काही प्रसंग ओढवला तर आपला जीवही जाऊ शकतो. पण बदनामी ही त्यातली सगळ्यात मोठी अडचणीची बाब असते, किंवा त्याला अपेश मरणाहून वोखटे असंही म्हणतात की मृत्यूपेक्षा अपयशाचं दुःख ते भयंकर त्रासदायक असू शकतं. सगळ्या कर्तृत्ववान माणसांचं हे कॉमन आहे त्यांच्या बाबतीत. अशा प्रसंगात काय होणार, काय करणार आपण, असा तो सगळा प्रश्न त्यांच्या मनामध्ये येत राहिला आणि त्याच्यामुळे त्यांची प्रकृतीही ढासळत गेली आणि शेवटी नानासाहेबांचं निधन झालं. आता अडचणीचा प्रश्न इथून पुढे खरं तर सुरू झाला मराठ्यांच्या राज्यामध्ये किंवा पेशव्यांच्याकडे. तो असा अडचणीचा प्रसंग होता की आतापर्यंत अशी परिस्थिती होती की बाळाजी विश्वनाथ त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांचे थोरले चिरंजीव थोरले बाजीराव हे पेशवा झाले. त्याच्यानंतर त्यांच्या निधनानंतर त्यांचे थोरले चिरंजीव म्हणजे बाळाजी बाजीराव म्हणजे नानासाहेब हे पेशवा झाले. आता नानासाहेबांचा थोरला मुलगाच नव्हता, तो पानिपतच्या रणांगणावरती त्या लढाईमध्ये मारला गेलेला होता. आता काय करायचं? आता अशा वेळेला काय झालं तर नानासाहेबांचे जे धाकटे बंधू होते राघोबा दादा, यांच्या भोवती लोक जमा व्हायला लागले. याचं साधं कारण असं की आपल्याला इतिहासात माहिती असेल की 1758 सालच्या आसपास राघोबा दादा हे अटकला गेलेले होते. अटके पार त्यांनी मराठ्यांचा भगवा झेंडा फडकवलेला होता. अत्यंत पराक्रमी युद्धकुशल असे ते होते. आणि आता ह्याच्यामध्ये मग पराक्रमी अनुभवी सगळंच ज्या माणसाकडे आहे असा माणसाच्या हातामध्ये शक्यतो ती धुराई येणार, असं साधारणपणे चित्र निर्माण झालेलं होतं. पण ते तसं घडलं नाही. कारण काय आहे, परिस्थितीवरती काय आपलं नियंत्रण नाही. परमेश्वराच्या मनात, नियतीच्या मनात जे काही आहे शेवटी तेच होणार असतं. त्याच्या अलीकडे पलीकडे आपण कोणी ठरवून माणसं काही करू शकत नसतो. म्हणजे मर्त्य मानवाच्या ताकदीच्या बाहेरची ती गोष्ट आहे. झालं काय की गोपिकाबाई साहेब म्हणजे नानासाहेबांच्या पत्नी या किंवा पेशव्यांचे मुतालिक म्हणजे पुरंदर, या सगळ्या लोकांनी बरेच काही खटाटोप करून प्रयत्न करून छत्रपती रामराजा महाराजांकडे शब्द टाकून ती पेशवाईची वस्त्र, शिक्के, कट्यार जे काही होतं तो सगळा अधिकार हा सगळा त्यांनी माधवरावांच्या नावावरती आणवला आणि थोरले माधवराव हे मराठ्यांच्या राज्याचे पेशवा झाले, मुख्य प्रधान झाले. आता गोष्ट काय आहे की याच्या अलीकडचं काही का आपल्याला कळत नाही. याचं कारण असं आहे, साधी गोष्ट आहे की माधवराव पेशवा होतील, राज्याचे प्रधान होतील असं कधी कोणाच्या स्वप्नातही नव्हतं. कारण मोठा मुलगाच पेशवा होणार म्हणजे विश्वासरावच पेशवा होणार या दृष्टीने जे सगळं कारभार होता. पण अपघाताने ही परिस्थिती त्यांच्यावरती आली आणि 20 जुलै 1761 त्यांच्याकडे पेशवाईची अधिकृत वस्त्र आली. आता त्याच्यामध्ये काय झालं, मग अधिकारांच्या काही वाटण्या झाल्या. राघोबा दादांना त्यांचं संरक्षक म्हणून नेमलं, कारण ते वयाने ज्येष्ठ होते, अधिकारांनी अनुभवानी मोठे होते म्हणून. आता ह्याच्या पुढे काय काय घडत गेलं, ह्याच्या पुढे खूप इंटरेस्टिंग असा घटनाक्रम सगळा घडत गेलाय. आता राघोबा दादांना पेशवा होण्याची इच्छा होती, ती लालसा त्यांच्या मनामध्ये होती. पण काय झालं की त्यांना ती संधी कधी मिळाली नाही, ती ह्या निमित्ताने त्यांना मिळाली. त्यांचे जे कोणी सगळे सल्लागार, त्यांचं मंडळ जे कोणी होतं ते काही फार बरे लोक नव्हते. आता त्यामुळे अडचण काय झाली की ते सातत्याने त्यांच्या मागे लागले की बुवा तुम्ही पेशवा व्हायला हवा, आता ह्या गादीचा खरा मान हा तुमचा आहे. आणि राघोबा दादांना तसं त्यांनी प्रोवोक करायला सुरुवात केली. त्यांना ते तशा पद्धतीने काहीतरी करतील अशा प्रकारचे उद्योग चालू झाले. याच्यामध्ये एक लढाई झाली, जी लढाई राघोबा दादा आणि माधवराव यांच्यामध्ये ती लढाई झाली. आता ही लढाई जेव्हा घडली त्याच्यामध्ये काय झालं
की माधवराव अत्यंत आजारी होते, त्यांना प्रचंड ताप आलेला होता, ते लढूच शकले नाही. आणि त्यांनी सांगितलं की बुवा व्हा तुम्ही पेशवा. आता काय झालं होतं तेव्हा, प्रश्न असा झाला होता की राज्याची वाटणी करा असा प्रसंग आला होता आणि माधवरावांनी एका झटक्यात आपल्या बुद्धीने तो निर्णय सोडवून टाकला, तो प्रश्न सोडवून टाकला आणि त्यांनी सांगितलं की राज्याची वाटणी होणार नाही, तुम्ही पेशवा व्हा, मला काहीही त्या पदाचा मोह नाही, राज्याची वाटणी करणारे आपण कुणीही नाही, राज्याचे मालक हे छत्रपती आहेत, आपण त्यांचे नोकर आहोत आणि नोकर राज्याची वाटणी करू शकत नसतो, नोकराला तो अधिकार नाही. इतकं समजून जाणून, आणि साधारण आपण कल्पना करा की यावेळेला माधवरावांचं वय हे 16-17 वर्षाचं होतं, म्हणजे याच्यापेक्षा काही ते फार मोठे नव्हते. या इतक्या वयात इतकी समज त्यांनी दाखवली आणि हे कौतुकास्पद आहे. आणि पुढे असा प्रसंग घडला की पुढे निजामाचा हल्ला झाला, निजाम मराठ्यांच्या राज्यावरती स्वारी करून आला. याचं कारण एकतर मुळात मराठे आणि निजाम यांच्या संघर्षाचा खूप जुना इतिहास आहे. दर वेळेला ज्या वेळेला निजाम मराठ्यांच्यावरती चालून आलाय त्या वेळेला त्याला मार खावा लागलाय, पण ते काय होतं की त्याची ती हौस फिटत नव्हती मराठ्यांच्यावरती हल्ला करायची, त्याप्रमाणे त्याने तो उद्योग केला. यावेळी तर असं झालं की यावेळी जो तो पुण्यात आला, त्यांनी पुण्यावरती हल्ला केला, त्यांनी पर्वतीवरच्या मंदिरांचा नाश केला आणि हे सगळं प्रकरण भयंकर टोकाचं झालं, प्रचंड संताप आला लोकांना. ह्याच्या मधल्या काळामध्ये काही काळ ज्या वेळेला राघोबा दादा ह्या सगळ्या पेशवाईचा कारभार पाहत होते, त्यावेळेला अनेक सरदारांना त्यांनी भयंकर मनस्ताप दिला आणि हे सगळे सरदार निजामाकडे गेले. निजामाचा जो दिवाण होता विठ्ठल सुंदर, या विठ्ठल सुंदरनी या सगळ्या लोकांना आपल्या पक्षात करून घेतलं आणि हा जेव्हा निजामाचा बिमोड करण्याचा प्रसंग आला त्यावेळेला आता करायचं काय हा प्रश्न उत्पन्न झाला. त्यावेळेला सखाराम बापू बोकील जे होते, सखाराम बापू आपल्याला माहिती असेल इतिहासातली एक फेमस व्यक्तिमत्व, प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. तर या सखाराम बापूंनी सगळी ती योजना आखली आणि त्याप्रमाणे ती त्यांनी एक्झिक्यूट केली. मल्हारराव होळकरांसारखा एक प्रचंड मोठा महापराक्रमी सेनापती, मराठ्यांचे उत्तरेतले ते सुभेदार, इतका मोठा माणूस त्यांनी त्याच्यामध्ये मध्यस्थीला घातला आणि ह्या सर्व सरदारांना नाराज झालेल्या परत बोलवलं. माधवरावांना पेशवाईचं सगळं आपले परत मिळालं. त्याच्यानंतर 1763 साली एक अत्यंत महत्वाची लढाई झाली आणि ही लढाई जी आहे ही पानिपतच्या लढाई इतकीच महत्वाची लढाई आहे, कारण ही लढाई जर मराठे हरले असते तर मराठ्यांचं भविष्य पूर्णपणे अंधारात जाऊ शकलं असतं. अशी ती महत्वाची लढाई, ही लढाई म्हणजे राक्षस भुवनाची लढाई. ही राक्षस भुवनाची जी लढाई आहे हा इतिहासातला एक अत्यंत महत्वाचा भाग आहे, ज्याचा अभ्यास करावा इतका तो इंटरेस्टिंग भाग आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर या राक्षस भुवनाच्या लढाईमध्ये लढाईची पूर्ण योजना जी होती ही राघोबा दादा, माधवराव, त्याच्यानंतर सखाराम बापू ह्या सगळ्या लोकांनी बसून ठरवली आणि ती त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे बरहुकूम त्यांनी ती एक्झिक्यूट केली आणि ती एक्झिक्यूट केली आणि त्याचं त्यांना यश मिळालं. त्याच्यामध्ये झालं असं की हे सगळे उद्योग मागे बसून करणारा निजामाचा जो दिवाण होता विठ्ठल सुंदर आणि त्याचा मेहुणा म्हणजे कंधारचा राजा विनायकदास, हे दोघेही त्या युद्धामध्ये मारले गेले. राक्षस भुवनला पेशव्यांचा, मराठ्यांचा विजय झाला, खूप मोठा विजय झाला. याच्यामुळे एक गोष्ट काय घडली की लोकांच्या लक्षात यायला लागलं की माधवराव जरी फक्त वयाने लहान असले तरी ते कर्तृत्वानी, अधिकारांनी फार मोठे आहेत. ते आपण त्यांना समजतो तितके ते छोटे काही अजिबात नाही आहेत. हे सगळं झाल्यानंतर माधवरावांना त्यांचे सगळे अधिकार परत मिळाले. सगळ्यात महत्वाची गोष्ट जी दुसरी घडली ती अशी की राघोबा दादांच्या मार्गदर्शनाखाली सगळा कारभार आपण करायचा वगैरे वगैरे, हा जो काही प्रश्न होता हा आपसुकच निघाला आणि माधवरावांना स्वतंत्रपणे कारभार करता आला. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये काय झालं की या सगळ्या ह्याच्यामध्ये आता राज्याचा विस्तार करायला हवा पुन्हा, कारण महत्वाचा त्यातला भाग असा होता जो आपण समजून घेतला पाहिजे, तो हा की पानिपतच्या युद्धातल्या पराभवामुळे कशाची हानी झाली. तर जीवितहानी झाली 100%, वित्तहानी झाली 100%. याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाची हानी जर कशाची झाली असेल तर ती म्हणजे मराठ्यांच्या स्वतःच्या मनोधैर्याची. ही मनोधैर्याची हानी म्हणजे एकदा जर का समजा आपल्याला असं वाटलं की आपण हे काम करू शकत नाही तर ते काम आपल्या हातनं होत नाही, अशी साधारणपणे हे असते, तर ते मोडलेलं मनोधैर्य मराठ्यांचं पुन्हा जागेवरती आणून त्यांना मोठा पराक्रम करायला लावला तो माधवरावांनी. हे माधवरावांचं सगळ्यात मोठं क्रेडिट म्हटलं पाहिजे आपण. आणि ते जे काही त्यांचं नाव जे काही इतिहासामध्ये घेतलं जातं अत्यंत आदराने, त्याचं एक प्रमुख कारण हे आहे की पानिपतच्या युद्धानंतर मराठ्यांचं मोडलेलं मनोधैर्य त्यांनी उभं केलं, मोठमोठी राजकारणं केली. ती काय केली तर दक्षिणेमध्ये स्वाऱ्या केल्या, कारण पुन्हा काय झालं की निजामाचा जरी पराभव झालेला असला तरी दुसरा एक घटक उदयाला आलेला होता, तो म्हणजे हैदर अली. गोष्ट अशी होती की 1760च्या आसपास जो म्हैसूरचा नामधारी राजा होता त्याचं नाव होतं शिक्क कृष्णराज, तो मरण पावला.
त्याच्यानंतर त्याचा जो मुलगा गादीवर आला तो नंदराज त्याचं नाव, आणि ह्या नंदराजाचा अगदीच त्याच्या हातामध्ये नॉमिनल सगळ्या गोष्टी ठेवून सगळं काही हैदर अलीनी तो कारभार आपल्या हातात घेतला. हैदर अलीने आपले सगळे अंतर्गत शत्रू संपवले आणि मग तो सगळे उद्योग करायला लागला. आता गोष्ट काय झाली की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो मराठ्यांच्या राज्यावरती आक्रमण करायला लागला, म्हणून ते मोडणं आता पर्यायाने मराठ्यांना भाग आलं. हैदर अलीचा प्रचंड मोठा बिमोड 2दा-3दा माधवरावांनी केला. याच्यामध्ये माधवरावांच्या बरोबर त्यांचे मोठे मोठे सरदार होते. दक्षिणेमध्ये जेव्हा ते गेले तेव्हा दक्षिणेमधले सगळ्यात मोठे सरदार म्हणजे पटवर्धन, गोपाळराव पटवर्धन, ज्यांचं नाव अत्यंत आदराने, ज्यांच्या नावाचा उल्लेख इतिहासामध्ये केला गेलाय आणि तो आपण केलाच पाहिजे, कारण ते अत्यंत मोठे सरदार होते. माधवरावांचे अत्यंत विश्वासू, माधवरावांच्या वरती अत्यंत प्रेम होतं गोपाळरावांचं, आणि अगदी 100% काही त्याच्यात शंका असण्याचं कारण नाही. या सर्व पटवर्धनांचं माधवरावांच्या वरती प्रेम होतं. त्यानंतर त्र्यंबकराव मामा पेठे. आता हे त्र्यंबकराव मामा पेठे हे जे होते, ते त्र्यंबकराव मामा पेठे म्हणजे खरं तर ते सदाशिवराव भाऊंचे मामा. आता सदाशिवराव भाऊंचे जरी ते मामा असले तरी सगळे पेशव्यांच्या घरातले लोक हे त्यांना मामाच म्हणत असत, कारण सगळ्यांचं त्यांचे उत्तम संबंध होते, सगळ्यांच्यावर त्यांचं प्रेम होतं. आता गमतीची एक त्यातली गोष्ट अशी, एक संदर्भ असा मिळतो की थोरल्या माधवरावांची मुंज सुद्धा त्र्यंबक मामा पेठ्यांनीच लावलेली होती, अशी ती एक गोष्ट आहे. तर त्र्यंबक मामा पेठे हे दक्षिणेतल्या मोहिमांचे प्रमुख होते. या त्र्यंबकराव मामांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या मोहिमा झाल्या दक्षिणेच्या. हैदर अलीचा बिमोड करणं हे अत्यंत महत्वाचं झालेलं होतं. त्याच्यामध्ये ज्या काही लढाया झाल्या त्या खूप इंटरेस्टिंग आहेत. इतिहासाचा अभ्यास जे कोणी करतात त्यांनी त्या वाचण्यासारख्या लढाया आहेत. त्याच्यामधली जी एक महत्वाची लढाई होती ती म्हणजे मोती तलावाची लढाई. या मोती तलावाच्या लढाईचं वैशिष्ट्य असं की या मोती तलावाच्या लढाईमध्ये हैदर अली जवळजवळ मराठ्यांच्या हातात आलेलाच होता, पण तो शेवटी वेषांतर करून पळून गेला. आणि मंडळी हे लक्षात ठेवा, तो पळून गेला म्हणजे तो नुसता पळून नाही गेला, तर मराठ्यांना आपण कोण आहोत हे कळून नये म्हणून तो भिकाऱ्याचे कपडे घालून गेला. समजून घ्या, हैदर अली हा तसा काही अजिबात छोटा माणूस नव्हता. हैदर अली हा अत्यंत मोठा नावाजलेला सेनापती होता, त्याच्याकडे प्रचंड मोठं युद्ध कौशल्य होतं. पण मराठ्यांनी त्यालाही जेरीला आणला, कारण सरळ विषय होता माधवरावांच्या डोक्यामध्ये की आता ह्या लोकांशी, मराठ्यांना त्रास देणाऱ्या लोकांशी कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज आपण आपल्या बाजूनी करायचं नाही. कारण ही मोती तलावाची लढाई ज्या वेळेला झाली, किंवा चिनकुर्लीची लढाई असंही त्याला म्हणलं जातं इतिहासामध्ये, ही लढाई ज्या वेळेला घडली त्यावेळेला हैदर सतत तहाचं बोलणं लावत होता माधवरावांच्याकडे. त्याला सतत असं म्हणायचं होतं की नाही आपण तह करूया, अमुक करूया, तमुक करूया. पण माधवरावांनी सांगितलं की यातलं काहीही करायचं नाही, तुम्हाला संपूर्ण संपवल्याशिवाय मी काही हे करणार नाही. आता हे सगळं ज्या वेळेला दक्षिणेमध्ये घडत होतं, माधवराव दक्षिणेच्या मोहिमांवरती नियमितपणे जात होते, याच वेळेला उत्तरेमध्ये काय घडत होतं हे पाहणं महत्वाचं आहे. आता झालं होतं काय की मराठ्यांचा राज्यविस्तार हा उत्तरेमध्येही होता. अगदी अटक, पानिपत वगैरे वगैरे हा सगळा भाग हा मराठ्यांच्या अंमलाखाली होता वास्तविक. पण पानिपतच्या पराभवानंतर हे मनोधैर्य मराठ्यांचं जे कमी झालं होतं, खचलं होतं, जे मी आता म्हणालो, त्यामुळे शत्रूंनी डोकं वर काढलं, स्वाभाविक गोष्ट होती. या सगळ्यांना पुन्हा त्यांचं उत्तर देऊन या सगळ्या शत्रूंकडून आपला गेलेला प्रांत परत घेण्याचा सगळा व्यवस्थित योजनाबद्ध कार्यक्रम हा मराठ्यांनी राबवला. ह्याच्यामध्ये कोण लोक होते? याच्यामध्ये हुजुरातीचे सरदार. आता हुजुरात म्हणजे काय, तर जी पेशव्यांच्या कडे जे सरदार असतात ते त्यांना हुजुरात म्हणतात, आणि सर्व मोहिमांचं सहसा नेतृत्व तेच करत असतात, अशी पद्धत होती त्या काळामध्ये. आता कोण होते, तर विसाजी पंत बिनीवाले होते. विसाजी पंत बिनीवाले हे पेशव्यांकडचे खूप मोठे सरदार होते. त्याच्यानंतर कोण होते, तर त्यांचे दिवाण म्हणजे रामचंद्र गणेश कानडे. आता हे रामचंद्र गणेश कानडे हे मोठं प्रस्थ होतं. त्याच्यानंतर मोठे सरदार आणि इतिहासातले सगळ्यात प्रसिद्ध सरदार त्या काळामधले, किंवा इतिहास जनरल मराठ्यांच्या इतिहासात जी खूप नावं येतात आपल्या समोर नेहमी, त्यातलं एक अत्यंत आदराने घेतलं जाणारं नाव म्हणजे मल्हारराव होळकर हे एकीकडे अत्यंत आदराने घेतलं जाणारं मराठ्यांच्या इतिहासातलं नाव. दुसरं नाव म्हणजे महादजी शिंदे. महादजी शिंदे आणि तुकोजी होळकर या लोकांनी सबंध उत्तर भारतामध्ये मराठ्यांचं गेलेलं सगळं वैभव, सगळं राज्य यांनी परत आणून दिलं. सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे. त्याच वेळेला ह्याच्याच समांतर अनेक घटना घडत होत्या. त्या म्हणजे अशा की तोपर्यंत इंग्रज म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी, इंग्रजांची ईस्ट इंडिया कंपनी, बऱ्याच ईस्ट इंडिया कंपन्या होत्या, त्यापैकी जी इंग्रजांची ईस्ट इंडिया कंपनी होती हिचा भारताच्या राजकारणामध्ये शिरकाव व्हायला लागलेला होता. हे प्रत्यक्ष राजसत्तांशी
डील करत होते आणि त्यांचा सरळ उघड हेतू हा तोपर्यंत लोकांना कळलेला होता की हे राज्य विस्तारासाठीच आलेले लोक आहेत, त्यांचा दुसरा काहीही हेतू नाही. तर त्यांच्याशी माधवरावांनी ज्या पद्धतीने, ज्या प्रकारे त्यांनी त्यांच्याशी निगोसिएशन्स केली आहेत, ही म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही इतक्या वरच्या दर्जाची ती सगळी निगोसिएशन्स आहेत. ही जरूर ही इतिहासाच्या अभ्यासकांनी तपासण्याची, अभ्यास करण्याची, वाचण्याची गोष्ट आहे. आणि त्यामुळे झालं काय की माधवरावांच्या या धोरणांमुळे किंवा माधवरावांनी इंग्रजांशी ज्या पद्धतीने निगोसिएशन्स केली, बोलणी केली, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये घडल्यात. यामुळे इंग्रजांचा सत्ता विस्ताराचा वेग कमी झाला. अन्यथा त्यांचा सत्ता विस्ताराचा वेग प्रचंड होता. तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीची 3 केंद्र होती. एक सगळ्यात मोठं जे होतं ते कलकत्त्याला होतं, दुसरं जे होतं ते मुंबईला होतं आणि तिसरं जे होतं ते मद्रासला होतं. म्हणजे आज आपण ज्याला चेन्नई असं म्हणतो, त्या काळात त्याला मद्रास म्हणत असत. तर हे 3 मध्ये कलकत्त्याचं केंद्र हे सगळ्यात मोठं. एक तर प्रसंग असा आहे की दक्षिणेमध्ये मराठ्यांचं सैन्य आहे, ते हैदर अलीला चेपतायत तिकडे, हैदर अलीशी त्यांचं युद्ध चालू आहे आणि मद्रासमधले जे इंग्रज आहेत हे गोंधळलेल्या अवस्थेत. आता काय करावं आपण, कारण आता त्यांना माहिती होतं की जर का एकदा त्यांनी हैदर अलीचा बिमोड केला मराठ्यांनी तर पुढचा नंबर आपला लागणार आहे, स्वाभाविक आहे. म्हणून त्यांनी कलकत्त्याच्या इंग्रजांकडे, ईस्ट इंडिया कंपनीकडे त्यांनी मदत मागितली. कलकत्त्याच्या ईस्ट इंडिया कंपनीने जे उत्तर दिलंय ते फारच इंटरेस्टिंग असं उत्तर आहे. ते असं त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही ज्याला पूर्वी सांगत होतो की ह्या दोघांपैकी एकाशी युती करा आणि हा प्रश्न संपवून टाका, तेव्हा तुम्ही ते केलं नाही. तुम्ही विनाकारण वाट बघत, वेळ काढूपणा करत, टंगळमंगळ करत राहिला. आता तुम्ही तुमच्या कर्माची फळं भोगा. त्याच्यावरती मद्रासच्या ईस्ट इंडिया कंपनी मधल्या अधिकाऱ्यांनी पत्र लिहिलं पुन्हा. त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं की तुम्ही असं का करत नाही, तुम्ही उत्तरेमध्ये काही प्रांतांमध्ये जे तुमचा ऐकणारे म्हणजे अवधचा नवाब वगैरे वगैरे ही जी सगळी लोक आहेत यांना सांगून थोडासा काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करा, म्हणजे जेणेकरून मराठ्यांचं लक्ष जे आहे ते आमच्याकडे जे आता कॉन्सन्ट्रेटेड आहे ते थोडंसं त्यांचा फोकस डायव्हर्ट होईल. त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की असं काही होणार नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो की मराठी आता पुन्हा त्यांच्या मूळ रूपामध्ये आलेले आहेत. आता त्यांना युद्ध करण्याची ही ताकद आहे त्यांच्यात, त्यांचं मानसिक धैर्य ही प्रचंड वाढलेलं आहे. आता मराठ्यांना आपण कमी लेखून चालणार नाही. जर मी कलकत्त्याच्या आसपास असं काहीतरी केलं, हे कलकत्त्याचा गव्हर्नर सांगतोय, त्याच्या पत्रातलं हा मजकूर मी तुम्हाला सांगतो मराठीमध्ये भाषांतरित करून. जर का आपण आता असं काही केलं तर 4 दिवसात ज्यांच्या मदतीने आपण मराठ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतोय ते त्यांना संपवतील आणि नंतर आमच्या दारात येऊन उभे राहतील आणि तुमच्या ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स पायी आम्ही आमचं नुकसान करून घेऊ इच्छित नाही. याच्यावरून आपण कल्पना करा की माधवरावांचं नेतृत्व हे किती ताकदवान झालेलं असेल तोपर्यंत. आता दक्षिणेमध्ये हे सगळं चालू होतं, उत्तरेमध्ये या सगळ्या गोष्टी, या घटना सातत्याने घडतच होत्या. अनेक घटनांचा मोठा 10-11 वर्षांचा माधवरावांचा जो जीवनपट आहे तो फारच इंटरेस्टिंग आहे. याच्यामध्ये घडलेली एक गोष्ट अशी गमतीशीर की 1766 साली मल्हारराव होळकरांचं निधन झालं. आता मल्हारराव होळकरांबद्दल बोलायचं असेल तर तो एक वेगळा खरं तर चरित्र ग्रंथाचा विषय आहे. इतके मल्हारराव होळकर मोठे होते, महापराक्रमी, महाबली असे ते मोठे सरदार मराठ्यांचे, जसं मी मगाशी उल्लेख केला, उत्तरेमधले ते सुभेदार. यांचं निधन झालं आणि दुर्दैवाने असं झालेलं होतं की मल्हाररावांचे चिरंजीव आणि त्यांचे नातू हे आधीच गेलेले होते. त्यामुळे अहिल्याबाई होळकर हे जे इतिहासामध्ये अत्यंत आदराने घेतलं जाणारं नाव आहे, मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरती ज्यांचा अमीट ठसा आहे, अशा ज्या काही महिला आहेत, म्हणजे ताराराणी साहेब आहेत, तशा अहिल्याबाई होळकरही आहेत, की प्रचंड मोठं काम आहे ह्या लोकांचं, प्रचंड मोठं कर्तृत्व आहे. आणि ह्या ताराराणी साहेब आहेत किंवा आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहेत, यांच्यामुळे हा एक परिपाठ आहे आपल्याकडे की मराठ्यांचं राज्य हे केवळ मर्द मराठा मावळ्यांचं नाही, तर मराठ्यांचं राज्य हे रणरागिणींचंही राज्य आहे. अत्यंत महत्वाची नमूद करण्याची ही गोष्ट आहे. तर गोष्ट अशी घडली की मल्हारराव होळकर नाहीत, त्यांचे चिरंजीव नाहीत, नातू नाही. आता राज्य कारभार करणार कोण? तर होळकरांकडचा एक दिवाण गंगोबा तात्या चंद्रचूड हा असं म्हणायला लागला की आता हा कारभार तुम्ही आमच्या कारभारी मंडळींकडे द्या आणि तुम्ही यातनं बाहेर पडा. आणि त्यावेळेला त्यांना राघोबादादांची फूस होती. स्वाभाविक आहे, कारण राघोबादादांचं पेशवा होण्याचे प्रयत्न शेवटपर्यंत चाललेलेच होते, त्यात काही कधी खंड पडला नाही. म्हणजे आपण एकदिलानी मिळून हे राज्य चालवू, मोठं करू वगैरे वगैरे, ह्याच्यापेक्षा मला पेशवा व्हायचंय ह्या एकाच गोष्टीत राघोबादादांचं सगळं लक्ष अडकलेलं होतं किंवा सगळं त्यांचा जीव अडकलेला होता असं म्हणलं तरी चालेल. गोष्ट काय झाली की हे घडताना अहिल्याबाईंनी सांगितलं की नथिंग डुईंग, असं काहीही होणार नाही, राज्यकारभार हा मीच चालवणार. आता भांडणाचा प्रसंग आला,
त्यावेळेला माधवरावांनी ह्याच्यामध्ये मध्यस्थी केली आणि माधवरावांनी सरळ एका वाक्यात सांगून टाकलं की काही होणार नाही ह्याच्यात. अहिल्याबाई होळकर ह्या प्रशासकीय कारभार सांभाळतील आणि तुकोजी होळकर हे युद्ध, लढाया, मोहिमा हे सगळं तुकोजी होळकर सांभाळतील, अशी त्यांनी एका वाक्यात वाटणी करून दिली. आणि मंडळी, हे जे काही त्यांनी केलेलं एका वाक्यातल्या वाटणीचा जो काही सगळा विषय होता, तो पुढे 32 वर्ष, अहिल्याबाईंच्या निधनापर्यंत 32 वर्ष तो अव्याहतपणे, अखंडपणे चालू राहिला. ही त्या माणसाच्या नेतृत्वाचं किंवा त्या माणसाच्या अडचणी सोडवण्याचा जो काही आपला कल असतो त्याच्यामध्ये नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न होता महत्वाचा, तो म्हणजे शिंद्यांकडच्या वारसा हक्काचाही प्रश्न होता. आता शिंद्यांकडच्या वारसा हक्काचा जो प्रश्न होता त्याच्यामध्ये असं होतं की राणोजी शिंदे, जयाप्पा शिंदे आणि ही सगळी जी काही अत्यंत पराक्रमी लोक होऊन गेली शिंद्यांच्या घरामधली, या शिंद्यांच्या घरातली सर्वच्या सर्व जवळजवळ माणसं ही पानिपतच्या आधी आणि पानिपत मध्ये ही सगळी माणसं धारातीर्थी पडलेली होती. यांचं सगळ्यांचं बलिदान दिलेलं होतं या सगळ्यांनी या आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी. ही अत्यंत कर्तृत्ववान शिंद्याच्या घरातली सगळीच्या सगळी माणसं जवळजवळ संपलेली होती. एकटे महादजी शिंदेच फक्त हयात होते. आता त्यांचे काही इतरही लोक होते की जे शिंद्यांचे वारसदार उत्तराधिकारी बनू पाहत होते. आता ह्याच्यातही पुन्हा तोच प्रश्न आला की राघोबादादांच्या मते अमुक माणसाला उत्तराधिकारी करावं. माधवरावांनी सांगितलं की काहीही होणार नाही. कर्तृत्ववान माणूस कोण आहे? या सगळ्या शिंद्यांच्या लोकांमध्ये आता हयात असलेल्या पुरुषांपैकी कर्तृत्ववान पुरुष कोण? तर अनडाऊटेडली एकही पैशाची शंका न घेता महादजी शिंदे हेच अत्यंत पराक्रमी पुरुष आहेत त्यांच्या घरातले. त्यामुळे शिंद्यांचे वंशज, वारस, उत्तराधिकारी जे काही आहे ते महादजी शिंदेच असतील, पूर्णविराम. पुढे बोलायचं कारण नाही. हाही समजून घेण्यासारखा प्रश्न आहे की हाही प्रश्न त्यांनी फार उत्तम पद्धतीने हाताळला होता. खरं तर मी हे सगळं बोलतोय हे होताना मी हे जे सगळं काही बोलतोय हे होताना थोरल्या माधवरावांचं वय हे 20लं होतं. आपण कल्पना करा, आपण जेव्हा 20, 21, 22 वर्ष या वयोगटातले असतो तेव्हा सहसा आपण काय करत असतो. तर आपल्याला कल्पना येऊ शकेल की किती मोठा कारभार ही माणसं पाहत होती, सांभाळत होती, निर्णय घेत होती आणि प्रश्न सोडवत होती, किंवा माणसांना योग्य त्या पद्धतीची कामगिरी देत होती, त्यांच्याकडनं ती कामगिरी करवून घेत होती. ती करून घेतायत का नाही, ती होतीये का नाही बरोबर, हे सगळं ती पाहत होती. या सगळ्याच्या मध्ये झालं होतं असं की माधवरावांना राजयक्ष्म्याचा विकार झाला, म्हणजे आजच्या भाषेत आपण ज्याला टीबी असं म्हणतो, ट्युबरक्युलोसिस, असा त्यांना आजार झाला. आणि त्या आजारांनी ते मूलतः त्याच्या प्रकृतीने काही फार बलदंड होते. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर जिम केलेली बॉडी फिजिक होतं, प्रचंड ताकदवान होते, असं काही नव्हतं त्यांचं. आणि आजारांनी शरीर खंगत गेलं. आजच्या सारखे वैद्यकीय सुविधा, मेडिकल सायन्स, विज्ञानच मुळात तेव्हा इतकं प्रगत नव्हतं जितकं ते आज आहे. त्यामुळे उपचारांवर मर्यादा होत्या. परंतु त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट होती की माधवरावांना स्वतःच्या आजारापेक्षा राज्य चालवणं, राज्य सांभाळणं हे फार महत्वाचं त्यांना वाटत होतं. त्यामुळे थोडंफार नाही म्हणलं तरी त्यांनी प्रकृतीकडे दुर्लक्ष केलं किंवा त्यांचं प्रकृतीकडे त्यांच्या दुर्लक्ष झालं. हा असा सगळा तो विषय होता आणि तो आजार त्यांचा बळावत गेला आणि शरीर खंगत गेलं. पण एक गोष्ट होती जी त्यांच्याकडे कायम होती, ती म्हणजे जिंकण्याची जिद्द, जिंकण्याची उमेद ही त्यांच्याकडे शेवटपर्यंत कायम राहिली. आणि त्या एका उमेदीच्या बळावर माधवरावांनी बऱ्याच गोष्टी निभावून नेल्या. हे मान्यच करावं लागेल आपल्याला, दुसरा आपल्याकडे पर्याय नाही. तर ह्या सगळ्याच्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे इंग्रजीमध्ये ज्याला क्राउनिंग ग्लोरी असा शब्द आहे खरं तर. आता क्राउनिंग ग्लोरीज एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये येतेच असं सांगता येत नाही. अनेकदा ती येतही नाही. अनेक मोठमोठे राज्यकर्ते, प्रधान हे होतात, जातात, संपतं, पण त्यांच्या आयुष्यामध्ये तो क्राउनिंग ग्लोरीचा असा प्रसंग कधी येतच नाही. माधवरावांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या करिअरमध्ये मात्र तो प्रसंग आला. तो असा की दिल्लीचा जो मुघलांचा जो बादशाह होता, शाह आलम बादशाह, हा शाह आलम बादशाह त्यावेळेला कलकत्त्यामध्ये जवळजवळ पेन्शनर झालेला होता. तो इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात होता आणि ईस्ट इंडिया कंपनीवाले त्याला रोज नवीन नवीन वायदे करत होते की आज आम्ही तुम्हाला दिल्लीला नेऊन सोडू, उद्या दिल्लीला नेऊन सोडू, परवा दिल्लीला नेऊन सोडू. आणि तो सगळा वेळकाढूपणा इंग्रजांचा चाललेला होता, कारण त्यांची काही फार इच्छा नव्हती की हा पुन्हा दिल्लीच्या गादीवर जाऊन हा माणूस बसावा. त्यामुळे ते सारखे टाळाटाळ करत होते. शेवटी तो, त्याची आई हे सगळे वैतागले आणि हे वैतागले आणि ते म्हणले की आता हे तर काही करत नाहीयेत, सगळ्यात मोठी शक्ती कोण आहे भारतातली या मिनिटाला, तर ते म्हणजे मराठे.
मग आपण मराठ्यांनाच सांगूया. मग मराठ्यांनी काही अटी शर्ती घातल्या, त्यांचे काही करारमदार झाले आणि ज्या शाह आलम बादशहाला इंग्रजांनी कलकत्त्याला आपल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या ह्याच्यात नेऊन ठेवलेला होता, त्याला पेन्शनर केलेला होता, त्याला त्यांनी पुन्हा त्या गादीवरती नेऊन बसवला. ही त्यांच्या करिअर मधली क्राउनिंग ग्लोरी आहे असं म्हणावं लागेल. आता ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष माधवराव होते का त्या मोहिमेमध्ये? तर नव्हते. प्रत्यक्ष मोहिमेचं नेतृत्व ही जी मगाशी मी 4 माणसांची नावं सांगितली ही करत होते. ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठे जे कोणी होते तर अर्थात महाजी शिंदे सगळ्यात मोठे होते, कारण ते कर्तृत्वानी, पराक्रमानी, ताकदीनी सगळ्यात मोठे ते होते. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं घडलं हे जरी मान्यच आहे, म्हणजे त्यात काही इतिहासात काही अमान्य करण्याचा प्रश्न नाहीये. पण महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या मागे ही कल्पना जी होती की हा ठरलेला जो काही आपला प्लॅन आहे तो आपण कसा एक्झिक्यूट करायचा, ही सगळी कल्पना ही 100% माधवरावांची होती. फक्त फील्डवरचे जे डिसिजन्स असतात, अशी एक सैन्यामध्ये, मिलिटरी सायन्समध्ये अशी एक पद्धत आहे की फील्डवरचे जे निर्णय असतात, युद्धभूमीतले जे प्रत्यक्ष निर्णय असतात, ते जे युद्धामध्ये प्रत्यक्ष लढणारे सेनापती असतात ते त्या वेळेप्रमाणे, त्या प्रसंगाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे ते घेत असतात. अशी एक सर्वमान्य, जगन्मान्य अशी एक रीत आहे. त्यामुळे ते जे महत्वाचे तिथले निर्णय होते, हे महाजी शिंदेसारखे जे मोठे लोक होते, पराक्रमी, हे अनुभवी लोक होते सगळे, यांनाही सैन्याचा, रणांगणाचा, युद्ध करण्याचा सगळ्याचा प्रचंड मोठा अनुभव होता. त्यामुळे हे निर्णय ते घेतच होते, प्रश्नच नव्हता त्याच्यामध्ये काही. कारण त्याला जे यश आलं ते ह्या म्हणजे माधवरावांच्या कल्पना डोक्यातल्या, त्याचा त्यांनी घालून दिलेला जो काही त्यांना मार्ग होता त्यांना सांगितलेला, हा सगळा आणि अधिक या सगळ्या लोकांनी त्याचं केलेलं उत्कृष्ट एक्झिक्युशन, या सगळ्याचा परिपाक म्हणून हे सगळं होऊ शकलं. आणि पुन्हा मराठ्यांचा जो भगवा झेंडा होता हा डौलानी उत्तरेमध्ये फडकायला लागला. ही अत्यंत मराठ्यांच्या इतिहासातली अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. हे मराठ्यांच्या इतिहासातलं अत्यंत अभिमानास्पद असं पर्व आहे. आता हे होत असताना दुसरीकडे माधवरावांची प्रकृती ही दिवसेंदिवस कमी होतच होती, क्षीण होतच होती. त्यांची तब्येत ढासळत शेवटी गेली. शेवटच्या काळामध्ये माधवरावांनी आपली अशी इच्छा बोलून दाखवली की आता मला थेऊरचं जे चिंतामणीचं गजाननाचं जे मंदिर आहे त्याच्यावरती, त्या गजाननावरती पेशवे कुटुंबाची पूर्वापार वंशपरंपरागत अत्यंत श्रद्धा होती. तर त्यांनी अशी इच्छा आपली व्यक्त केली होती की मला जर का मृत्यू आला तर तो श्री गजाननाच्या सानिध्यात यावा. आणि म्हणून गजाननाच्या सानिध्यामध्ये त्यांना नेऊन ठेवण्यात आलं थेऊरला. आणि त्यांचं दिनांक 28 नोव्हेंबर 1772 निधन झालं. खरं तर सगळ्या वाईट आणि सगळ्यात चांगल्या गोष्टी एकाच आयुष्यात 10-11 वर्षाच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत बघून त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाच्या वेळेला गमतीशीर गोष्ट अशी आहे की आज आपण ज्याचा कायद्याच्या भाषेमध्ये सुद्धा बोलायचं झालं तर गवगवा करतो, ज्याचा उल्लेख करतो, तो विषय असा की विल, मृत्यूपत्र, इच्छापत्र वगैरे वगैरे जे काही त्याला कायदेशीर शब्द आहेत, ते मी काही कायद्याचा तज्ज्ञ नाही, कायद्याचा विद्यार्थी नाही मी, पण विल, मृत्यूपत्र असं आपण ज्याला म्हणतो, ते करणारे बहुधा थोरले माधवराव हे मराठ्यांच्या इतिहासातले पहिलेच असावेत त्या काळातले. त्या काळापुरतं जर का बोलायचं असेल तर त्यांनी आपलं व्यवस्थित विल, मृत्यूपत्र करून ठेवलेलं होतं. आणि ते खूप इंटरेस्टिंग आहे. त्याचा ड्राफ्ट अर्थातच उपलब्ध आहेच, तो पाहावा. आणि तसं ते मृत्यूपत्र करून त्यांचं निधन झालं. मृत्यू समयी खरं तर त्यांनी असं सांगितलं होतं की त्यांच्या ज्या धर्मपत्नी होत्या रमाबाई साहेब, या रमाबाई साहेबांबद्दलही थोडंसं जाता जाता बोललं पाहिजे की या रमाबाई साहेब अत्यंत धर्मपरायण, सात्विक, सोज्वळ अशा वृत्तीच्या होत्या. प्रत्यक्ष राजकारणात त्यांचा काही असा अर्थाने संबंध नव्हता, कारण त्या प्रत्यक्ष राजकारणात कधी पडल्या नाहीत, त्यांचा तो विषय नव्हता. म्हणून कदाचित त्यांनी असं ठरवलं असेल की बाबा मला ह्यातलं काही कळत नाही तर मी ह्याच्यामध्ये काही पडणार नाही. पण थोरल्या माधवरावांच्या प्रकृतीला आराम पडावा त्यांच्या शेवटच्या काळामध्ये, त्यासाठी त्यांनी वेळणेश्वर, हरिहरेश्वर या सगळ्या ठिकाणची यात्रा केली होती. गणपतीपुळ्याची त्यांनी यात्रा केली होती. गणपतीपुळ्याला त्यांनी श्रीमंत थोरल्या माधवरावांच्या नावाने एक धर्मशाळा बांधण्यासाठी काही देणगी दिलेली होती आणि श्री गजाननाच्या चरणी प्रार्थना केली होती की आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभू दे. हे अगदीच होतं की अशा प्रकारे त्या अत्यंत सात्विक, धर्मपरायण अशा होत्या. थोरल्या माधवरावांची इच्छा होती की त्यांनी सती वगैरे जाण्याचा विषय करू नये. याचं कारण काय आहे की त्यावेळेला पार्वतीबाई साहेब म्हणजे सदाशिवराव भाऊंच्या पत्नी ह्या मागे घरामध्ये होत्या. तर त्यांना थोरलं समजून आपण सगळा कारभार करावा असं रमाबाईंना त्यांचं सांगणं होतं. रमाबाई तिथे त्यांच्यासमोर काहीच बोलल्या नाहीत. आणि माधवरावांचं जेव्हा निधन झालं तेव्हा त्यांनी पुण्याहून सतीची वस्त्र मागवली. सतीची वस्त्र त्यांनी मागवल्यानंतर आता प्रश्न असा आला की माधवराव तर जाताना असं म्हणाले होते की रमाबाईंनी सती जाऊ नये,
त्यावेळेला तिथे रामशास्त्री होते. आता रामशास्त्रींचं नावही इतिहासात प्रसिद्ध आहे, हे काही मी वेगळं सांगायची गरज नाही. रामशास्त्री कोण, किती मोठे, आणि काही सगळ्यांना माहिती आहे की ते फार मोठे न्यायाधीश होऊन गेले आपल्या मराठी राज्याच्या इतिहासामध्ये, आणि ते धर्मशास्त्री होते, धर्माचे अधिकारी होते. तर रामशास्त्रींना कोणीतरी असं विचारलं, अशी एक कथा आहे, आख्यायिका आहे, की आता कसं करणार, म्हणजे ह्यांची शेवटची इच्छा आहे आणि सती जाऊ नये अशी आहे, आणि ह्या तर सती जायला निघालेल्या आहेत, तयारी करतायत त्या सती जाण्याची, कसं करायचं? तर शास्त्री बुवांनी एक छान उत्तर सांगितलं की धर्मशास्त्रातला कुठलाही नियम हा मला त्यांना सती जाण्यापासून थांबवू शकत नाही. राजकीय दृष्ट्या जर का काही असेल, तुम्ही कोणी विनंती करून जर त्या थांबल्या तर विषय वेगळा, पण अन्यथा मी त्यांना थांबवण्याचा मला अधिकार नाही, कारण सती जाणं हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे, त्याच्या काही आड मी धर्मशास्त्राप्रमाणे येऊ शकणार नाही. अशा पद्धतीने रमाबाई साहेब या थोरल्या माधवरावांच्या चितेवरती त्यांनी सहगमन केलं, आणि अशा प्रकारे मराठ्यांच्या इतिहासातलं एक प्रचंड मोठं पर्व हे संपलं त्या दिवशी. आणि त्याच्यानंतर मात्र मराठ्यांच्या इतिहासाने, मराठ्यांच्या राजकारणाने कधीच कात टाकली नाही. मराठ्यांचं राज्य हे किंवा मराठे हे कधी असे मनापासून उभेच राहू शकले नाहीत, अशी दुर्दैवानी अवस्था झाली. त्यातले अगदी शेवटचे म्हणजे जाता जाता हा उल्लेख करतो तो म्हणजे नाना फडणीस आणि त्याच्यानंतर महादजी शिंदे, हे जे दोन मोठे कर्तबगार पुरुष होते, यांच्या निधनानंतर तर मराठ्यांचं राज्य हे त्याच्यानंतर संपुष्टातच आलं. हा अत्यंत दुर्दैवी असा मराठ्यांच्या इतिहासातला भाग आहे. पण थोरल्या माधवरावांच्या काळाचा जर का अगदी संक्षेपात जर का उल्लेख करायचा असेल किंवा सांगायचं असेल, अगदी समप करायचं असेल, तर ते असं साधारणपणे करता येईल की अत्यंत बिकट आणि अत्यंत विचित्र अशा परिस्थितीमध्ये त्यांनी कार्यभार स्वीकारला. अपेक्षा नसतानाही की ते कधीही पंतप्रधान होतील, मराठ्यांच्या राज्याचे पेशवा होतील, अशी कुठलीही अपेक्षा नाही, कुठलाही विषयच नव्हता. अशा परिस्थितीमध्ये प्राप्त परिस्थितीला अनुसरून हा निर्णय त्यांना घ्यावा लागला, तो त्यांनी घेतला. पदभार स्वीकारला, उत्तम पद्धतीने आपला कारभार केला. ज्या निजामाला मराठ्यांबरोबर प्रत्येक लढाईमध्ये तो मार खाऊन सुद्धा तो परत परत येत होता, पण राक्षस भुवनच्या लढाईमध्ये एकदा तो जेव्हा मार खाऊन गेला, त्यानंतर 1795 खर्ड्याच्या लढाईपर्यंत त्यांनी पुन्हा मान सुद्धा वर काढून मराठ्यांकडे बघितलं नाही. मग अशी मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी हैदरचा बिमोड केला. हैदर माधवरावांना प्रचंड घाबरत असे. म्हणजे माधवरावांची जी बॅटलफील्ड स्किल्स होती, म्हणजे सेनापती म्हणून त्यांची जी कौशल्य होती, ही लहान वयात सुद्धा, माधवराव लहान असून सुद्धा हैदर अलींनी मान्य केलं होतं की नाही बाबा, हे काहीतरी वेगळंच पाणी आहे, हे अत्यंत इतका पराक्रमी पुरुष मी काही माझ्या काही पाहण्यात नाही. त्यानंतर इंग्रजांचा, जसं मी मगाशी सांगितलं, भारतामध्ये त्यांचा जो काही ज्या वेगाने त्यांचा जो प्रसार होत होता, त्या प्रसाराला त्यांनी आळा घातला, हे सगळ्यात महत्वाचं. आणि हे सगळं करून दिल्लीच्या शाह आलम बादशाहला त्यांनी पुन्हा दिल्लीच्या गादीवरती बसवलं. इतक्या सगळ्या गोष्टी ह्या माणसांनी आपल्या 11 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये केल्या. म्हणून मराठ्यांच्या इतिहासामध्ये जे थोर पुरुष होऊन गेले, त्याच्यामध्ये थोरल्या माधवरावांचं नावही आपल्याला अग्रक्रमाने घ्यावं लागेल असं नक्की म्हणता येईल. आणि श्री शिवाजी रायगड स्मारक समितीने हा उपक्रम, अत्यंत स्तुत्य असा उपक्रम, आदरणीय पांडुरंगजी बलकवडे, ज्येष्ठ इतिहास संशोधक, भारत इतिहास संशोधक मंडळाचे ते चिटणीस आहेत आणि आमचे मार्गदर्शक, आमचे गुरु, यांच्या 61 निमित्त, षष्टाब्दी निमित्त हा जो काही कार्यक्रम त्यांनी योजलेला आहे, याच्यासाठी माझ्याकडून त्यांना अत्यंत मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.